हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, हल्ली मला का नाही एक गोष्ट खूप खटकली. बरेच तिथे वाचताना बघताना इंडियन्सांना, भारतीयांना सिविक सेन्स नाही. जगभरातली लोक बोलायला लागली आपल्याला सिविक सेन्स नाही. मग आपण कुठे बदलायला पाहिजे? आपण काय चुका करतो हे जरासा विचार करायला पाहिजे. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता तुम्ही सिंगापूरला गेला असाल तर बाकीचं सिंगापूर सगळं चांगलं आहे. तिथे तुम्ही इंडियन मार्केटला गेलात का हो? तुम्हाला ते इंडियन मार्केट आणि बाकीचं सिंगापूर काय फरक वाटली बघा. हां, म्हणजे हो, काय म्हणतात ते काहीतरी तथ्य आहे. अहो, चूक ती चूक आपली असली तर काय चूक आहे ती आपण सुधारायला पाहिजे. आपण काय करतो, आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो पण घरातला कचरा बाहेर टाकून देतो. अहो, खिडक्यातनं सुद्धा टाकणारी लोक बघितलीत मी. किंवा आपण कुठेही ट्रॅव्हल करतो तेव्हा गाड्यांचे काचातनं बाहेर टाकायचं तर रस्ता असेल कुठे. असं का करतो आपण? आपण कुठेही ट्रॅव्हल करताना एक प्लास्टिक पिशवी डस्टबिन म्हणून ठेवावी. जे काही आपण खाऊन झालेलं बिस्किट रॅपर्स असतील, काही असेल, केळीच्या साली असेल, ते डस्टबिनमध्ये ठेवायचे आणि कुठे आपण डस्टबिन ठेवतो तिथे ती पिशवी टाकून द्यायची त्या डस्टबिनमध्ये. एवढं आपल्या सर्वांना करता येते आणि कितीतरी लोक आपण करतो. बरेच लोक करतो. आम्ही करतो, आमच्यासारखं बरेच लोकांनी करताना मी पाहिले. म्हणजे आपणही करू शकतो. अहो, आपले इंडियातलं इंदूर बघा तुम्ही, स्वच्छ शहर म्हणून किती वर्ष आपलं टायटल ठेवून घेऊन आहे. असं केरळमध्ये पण एक कुठला तरी प्लेस आहे तर पण अतिशय स्वच्छतेला नावाजलेलं आहे. म्हणजे आपणही ठरवलं की करू शकतो. अशक्य असं काही नाहीये. आता आपलं कुठे कुठे चुकते त्या गोष्टी पण आपण जराशा बघायला पाहिजेत. आपली लोक टॉयलेटला कुठेही बसतात. इवन प्रवासात सुद्धा आपण बघितले कुठेही गाडी थांबवतात आणि अहो, का पेट्रोल पंप वगैरे आहे तिथे थांबवा, तिथे टॉयलेट्स असतात, तिथे आपण जाऊ शकतो का नाही. म्हणजे जे काही आहे ते आपण करू शकतो. किंवा आपले रेल्वे स्टेशन्स म्हणा, काही गव्हर्नमेंट ऑफिसेस म्हणा, आपण का स्वच्छ ठेवत नाही? गुटखा पान खाऊन थुंकलेला का असते? हे आपण थांबवू शकतो का नाही? प्रत्येकानं हे बघा, लोकांना बोलायचं नाही, मी माझं वागणं, माझं हे सुधारायचं असं प्रत्येकानं ठरवलं ते आपण नक्की हे करू शकतो. आता हे लॅक ऑफ सिविक सेन्स म्हणतो आपण, ह्याच्याशिवाय आपण कुठे कुठे सुधारायला पाहिजे. इवन आता पब्लिक प्लेसेसमध्ये सगळीकडे डस्टबिन वगैरे ठेवलेले असतात. मग आपण कुठेही कशाला फेकून द्यायचं? आपण त्या डस्टबिनमध्ये तर फेकून देऊ शकतो ना. आणि आपलं हे देश आहे, आपला कंट्री, आपलं घर कसं आपलं आहे तसं देश पण आपला आहे. हे आपण का जाणून घेत नाही? ह्याच्याशिवाय आणि एक मी बघितलंय, आपण ट्रॅव्हल करताना बघा, एस्पेशली आपण रेल्वेत वगैरे ट्रॅव्हल केलं तर अहो, गाणी म्हणा, यूट्यूब म्हणा, किती मोठ्या आवाजात लावून घेऊन बसतात तो लोक. हे ना का कळत नाही, बाकीच्यांना त्रास होतो. मला हे आवडते पण दुसऱ्याला आवडेल असं नाहीये. आपल्याकडे पण सगळे अवेलेबल आहेत. मग आपण का कानाला लावून आपले पुरतं ऐकत बसत नाही? हे आपण करायला पाहिजे. आणि
ट्रॅफिक रूल्स म्हणाल तर काय, त्याच्यावर न बोललेलं बरं म्हणाल तुम्ही. आणि ह्याला थोडाफार गव्हर्नमेंट पण रिस्पॉन्सिबल आहे. आपल्याकडे नियम आहेत सगळे, पण ते नियम एक्झिक्युशनला येतात का? का एक्झिक्यूट करत नाही? किंवा काही चुकीचं केलं की त्याच्याकडनं काहीतरी पैसे घेतले जातात आणि सोडलं जाते. का होते असं? म्हणजे हे सगळं जे काही घडते आपण थांबवू शकतो, पण आपण प्रत्येकानं हे करायला पाहिजे. आता हॉर्न वाजवू नका म्हटलं की तिथे किती हॉर्न वाजवलं जाते. आणि सोशल एथिक्स का आपण पाळत नाही? सोशल एथिक्स म्हणजे सिविक सेन्स आहे. आपल्या सरकारनं पण स्वच्छ अभियान तर सगळं राबवलेलं आहे, पण फोटो पुरतं सगळं केलं जाते. फोटोग्राफर येऊन फोटो काढून गेला की संपला. असं आपण करायचं का? आपण जरासा विचार करायला पाहिजे. आपण इंडियन्स पण करू शकतो. जेव्हा इंदूर आपली सिटी स्वच्छ नगर म्हणून नावारूपाला आणू शकते, बाकी सिटीजांना काय झालेलं आहे आपणही करू शकतो. आणि ही कोणाची एकाची ड्युटी नाहीये, ही प्रत्येकानं हो माझं हे काम मी घाण करणार नाही, मी स्वच्छ ठेवणार, हे विचार केला की होते का नाही. कुठेही आपण जातो, आता कार्यक्रमाला कित्येक वेळा ओपन ग्राउंडवर कार्यक्रम असतो. कार्यक्रम झाल्यावर बघा तिथे पाण्याच्या बाटल्या, खाल्लेले गोष्टींचे रॅपर्स तिथे टाकले जातात का? बाजूला सगळीकडे डस्टबिन ठेवलेले असतात. मग आपण का त्या डस्टबिनमध्ये टाकत नाहीये? आपण फॉलो केलं की होऊ शकते. काही शहरं सुंदर आहेत. फॉर एक्झाम्पल रिसेंटली आम्ही तमिळनाडूमध्ये कुठेतरी गेलो होतो. तिथे पण तर सिटी पण खूप सुंदर होती. सगळीकडे डस्टबिन होत्या. एवढ्या काय, तिरुपतीला जावा तुम्ही, तिरुपतीला रोज किती लाख लोक येतात, तरी किती स्वच्छ आहे बघा. सगळीकडे डस्टबिन आहेत. सगळी लोक पण ते घातलात. सगळीकडे स्वच्छ करणारे सारखं स्वच्छ करत असतात. म्हणजे इंडियन्सांच्या अंगात सिविक सेन्स नाही म्हणणं हे चुकीचं आहे. आपल्यात काय आहे माहिती का? चालते म्हटल्यावर चालू ठेवायचं. एकदा कोणी गाडीत कचरा बाहेर टाकला रस्त्यावर, ते गाडीला थांबवून तिथे पनिश करू की. सगळीकडे आता CCTV कॅमेरा आहेत, सगळं आहे. असं केलं की आपोआप आपल्यालाही आपण होऊन सिविक सेन्स येईल. ह्याच्याशिवाय रेल्वे म्हणा, बसेस म्हणा, थांबला की चढायला कशी गर्दी असते हो. आपण का लाईनीत थांबत नाहीये? क्यू सिस्टम का आपण फॉलो करत नाही? आपल्याला माहित आहे सगळं, आणि मागे आपण थांबलो की काय होते? आपण मागे थांबलंच जातोय. एकदा असंच झालं आमच्या बरोबर. आम्ही बिरूरपर्यंत ट्रेनमधनं जाऊन तिथून आम्हाला चिकमंगळूरला जायचं होतं. तिथून आम्ही बस स्टॉपला गेलो. ते किती बसेस थांबल्या, तरी सगळ्या बसेस अशा येऊन थांबला की एवढी गर्दी, बसमध्ये चढणं शक्य नव्हतं. मग शेवटी आम्ही स्पेशल टॅक्सी करून गेलो. का म्हणजे आपल्याला तसं ढकलायचं, हे करायचं, चढून सवय नसते. म्हणजे एकदा आपल्याला ती सवय नाहीशी झाली, आपण ती हे करून व्यवस्थित वागायला लागलो की होते. कित्येक ठिकाणी आहे, कितीतरी कॉलेजेसमध्ये वगैरे बघितलं मी हल्ली, विद्यार्थी किती लाईनीत थांबतात, क्यू मध्ये थांबतात. आपलं ॲप्लिकेशन फॉर्म द्यायला असेल, काही काम असेल. हल्ली बरेच ठिकाणी ऑनलाईन झालेलं आहे, त्यामुळे कमी झाले, पण वी टू कॅन डू इट. त्यामुळे मला वाटते ह्याच्या पुढे तरी आपण हे सिविक सेन्स जरा वाढवायला पाहिजे प्रत्येकानं.
मी माझं फॉलो करणार असं प्रत्येकानं आपलं आपलं वाढवला का नाही, आपल्याला कोणी म्हणणार नाही इंडियन्सांना सिविक सेन्स नाही, इंडियन्स म्हणजे घाणेरडे लोक, किंवा इंडियन्स म्हणजे आता नुकतंच आपण बघितलं सिंगापूरमध्ये एअरपोर्टवरच एका भारतीय स्त्रीला बॅग चोरताना पकडलं गेलं. अमेरिकेत मध्यंतरी तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता बघा. हे सगळं बघूनही का बदलत नाही आपण? का आपल्याला शक्य आहे एवढं विकत घेऊयात ना? कशाला चोरी करायला पाहिजे? कशाला शॉपलिफ्टिंग करायला पाहिजे? त्यामुळे जरा सिविक सेन्स आपणही फॉलो करूया. हॅव ए गुड डे.